गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर वयाच्या 30शी नंतर ना तुमचा हेअरफॉल खूप व्हायला लागतो. म्हणजे आपल्याकडून जास्ती केअर नाही घेतली जात त्याची. पण जर तुम्ही गावाकडे राहत असाल किंवा शहरामध्ये तर शहरामध्ये पण असाल, ज्या गोष्टी अवेलेबल आहेत घरच्या घरी त्यापासून ना तुम्ही ते एक हेअर ऑइल तयार करू शकता, जे की मी महिन्यातून एकदा तरी तयार करते आणि माझ्या केसांना ज्यावेळेस केस धुवायचे असतात, त्याच्या आदल्या रात्री मी ते तेल ना यूज करून केसांना लावते आणि झोपते आणि सकाळी उठून एक नॉर्मल शॅम्पूने आणि नेहमी माईल्ड शॅम्पू यूज करून ते केस धुते मी. अ, तर वयाच्या 30शी नंतरनं जो हेअरफॉल होतो अ, त्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर ना, की हेअरफॉलचं कारण राहतं की तुमचं B12 जे की व्हिटॅमिन B12 खूप कमी व्हायला लागतं 30 नंतर वयाच्या 30शी नंतर. तर ते जास्ती तुम्ही जे आतून जे इन्ग्रीडियंट राहतं म्हणजे जे आतून पोटामध्ये जे जातं, तुम्ही जे खाता वगैरे, त्याच्यातून तो हेअरफॉल कदाचित तुम्ही कमी करू शकता जास्ती म्हटलं तर. तुम्ही वरून किती पण बोललात ना, की हे लावूया, ते ट्राय करूया, हे करूया. पण जे तुम्ही पोटामध्ये घेता ना, त्याच्यावरती ते हेअरफॉल किंवा हेअरची ग्रोथ, हेअरची शाईन त्याच्यावरती डिपेंड राहते. तर मी माझ्या केसांना ना घरच्या घरी हेअर ऑइल तयार करते. म्हणजे की महिन्यातून मी एकदा तयार करते आणि बॉटलमध्ये मी एक साठवून ठेवते आणि त्याच्यामध्ये ना कोरफड आणि नॉर्मल आपण जे खोबरेल तेल यूज करतो, पॅराशूटचं तेल असतं ते, मेथी दाणे आणि व्हिटॅमिन ईची टॅबलेट जी असते ग्रीनवाली तर त्याच्यापासून मी एक हेअर ऑइल तयार करते, जी की मी आठवड्यातून एकदा तरी अ, लावते केसांना आणि 30 नंतर तुम्ही बघाल तर हेअरफॉल खूप कमी होतो त्याने. म्हणजे जे आपण विकत जे केमिकलवाले शॅम्पू घेतो, केमिकलवाले शॅम्पू यूज करतो, त्याने ना तुमचे केस खूप राठ व्हायला लागतात. तर त्या राठ केसापासून जर तुम्हाला हे पाहिजे म्हणजे तुमची शाईन जर हवी असेल त्या केसांना, तर तुम्ही घरच्या घरी ना हेअर ऑइल घरच्या घरी शॅम्पू तयार करू शकता. शक्यतो ना जे हेअर फॉलचा हे राहतो अ, राठ होतात केस वगैरे, तर तुम्ही शॅम्पूच्या ऐवजी ना कधी कोरफड लावून ना केस धुवा. तर तुम्हाला तो फरक जाणवेल. कोरफडीमध्ये दही मिक्स करून लावलं ना, तर तुम्हाला फरक जाणवेल. ती जी शाईन आहे ना, ती जास्ती काळ टिकते आणि खूप सारा त्याचा फायदा होऊन जातो. अ, मी जे हेअर ऑइल आता तयार करते, तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते आणि तुम्हाला मी दाखवते, की मी ते हेअर ऑइल कसं तयार करते. गो. कशी झाली कोरफड ना, एक दुसरी अजून काढू त्याच्यापासून. तर ही आमची घरच्या घरची कोरफड आहे आणि आता याच्यातला मी गर काढून घेणार आहे कोरफड. गर काढून पॅराशूट तेलामध्ये मी ते थोडं नॉर्मल याच्यामध्ये गरम करणार आहे. तर याच्यात थोडीशी मेथी दाणे टाकून आणि कढीपत्ता टाकून नॉर्मल तेल उकळायचं नाही. थोडंसंच आपण त्याला नॉर्मल गरम करायचं. अयो बॉल गेला पाण्यात. तिकडे सारखी मी आणते. आम्ही सुट्टी मारली तिकडं. हाय. इकडे जा. तिकडून बाय. इकडे चल. इकडे तिकडे चालते. दिनाला. इकडे पाहिजे. Bầm bầm. Ui, 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 ui. Rồi, chắc tôi thấy lo. आता तुम्हाला जेवढं इथं हे तेल घ्यायचं आहे ना, जेवढं तुमच्या केसांना पाहिजे,
तेवढंच तेल याच्यामध्ये टाकायचं. आता याच्यामध्ये ना मी कढीपत्ता टाकून घेते. हा कढीपत्ता टाकायचा याच्यामध्ये. नॉर्मल गरम करायचं, जास्ती गरम नाही करायचं तेल. याच्यामध्ये मी हे नाही टाकले, मेथी दाणे नाही टाकलेले. तुम्ही ऍड करू शकता ते मेथी दाणे. मेथी दाणे खरं टाकले ना केस छान असतात, शाईन येते सगळं केसांना. तुम्ही मेथी दाणे टाका त्याच्यामध्ये. तर ह्या व्हिटॅमिन ईच्या टॅबलेट्स आहेत. तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये कुठे पण भेटून जाईल व्हिटॅमिन ईचे टॅबलेट्स. ही फक्त ना व्हिटॅमिन ईचे टॅबलेट्स हे असे टाकून घ्यायचे याच्यात. तर आता हे हेअर ऑइल ना तुम्ही स्टोअर पण करू शकता आणि स्टोअर करून आठवड्यातून 1-2दा तरी केसांच्या मुळाशी लावायचं आहे. तेल नेहमी केसांच्या मुळांना लावायचं आणि जे तुम्ही शॅम्पू यूज करताय ना ते शॅम्पू केव्हाच मुळांना यूज नाही करायचं. नेहमी फक्त शॅम्पू वरच्यावर केसांना असं लावायचं. कसं मुळांमध्ये लावलं ना त्यातलं जे ऑइल कन्झ्युम करतो ना आपलं केसांची स्काल्प असते ती, तर ती राठ होऊन जाते. त्यामुळे शॅम्पू कधी स्काल्प नाही लावायचा, फक्त केसांना लावायचा इथे. आणि मला सांगा तुमचे रिव्ह्यूज काय त्याच्यावरती. नक्की ट्राय करा घरी.